नमस्कार, मी सुवर्ण सावंत एसक्यू फॅशन इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आम्ही गेलो होतो आमच्या इथे असलेल्या युनिव्हर्सल सिटी वॉकला. सगळ्यात आधी तर आम्ही गाडी पार्क केली आणि निघालो अट्रॅक्शन्स बघायला. इथे सिक्युरिटी चेक केला आणि आम्ही या गर्दीतून आधी बाहेर पडलो. आणि सगळ्यात आधी आम्ही युनिव्हर्सलला गेलो कारण बाकी शॉप्समध्ये खूप गर्दी होती. इथे आल्यापासून बघतोय बरीच लोक गळ्यात या माळा घालून फिरत होते. आम्हालाही प्रश्न पडला ह्या कशासाठी असतील. नंतर फिरता फिरता आम्हाला ही जागा दिसली, तिथे हे लोक माळा टाकत होते. नंतर आम्हाला कळालं की त्यांचा आज फेस्टिवल आहे म्हणून त्या माळा घालून फिरत आहेत. त्यानंतर इथे बरेच मस्त मस्त शॉप्स होते. त्या शॉप्समध्ये आम्ही पण गेलो. लहानपणी जे कार्टून्समध्ये बघितलेले ते कॅरेक्टर्स आणि त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स, कपडे, सॉफ्ट टॉयज अशा वेगवेगळ्या छान छान गोष्टी बघितल्या. हॅरी पॉटरचं एक खूपच मोठं शॉप होतं, तिथे आम्ही गेलो. पण तिथे खूप गर्दी होती म्हणून तिथे जास्त वेळ थांबलो नाही. त्यानंतर बाहेर आलो, पण बाहेर तर पावसाचं वातावरण होतं. तर मग विचार केला की रिसॉर्टला जाऊन येऊ, जे की बोटीने जायचं होतं. ते जे रिसॉर्ट्स आहेत ते युनिव्हर्सलचेच रिसॉर्ट्स आहेत. जे लोक ऑर्लँडो बाहेरून युनिव्हर्सल फिरायला आले आहेत ते तिथे राहतात. असे 3 रिसॉर्ट्स होते. तर आम्ही विचार केला की पाऊस आहे तोपर्यंत बोट राईड करून येऊ आणि रिसॉर्ट पण बघून येऊ कसे आहेत ते. या रिसॉर्टला तर आम्ही 10 ते 15 मिनिटात पोचलो. आणि हे रिसॉर्ट तर खूपच छान होते. इथे राहायला तर उत्तम सोय होती, पण त्याचबरोबर खेळायला मस्त गेम झोन, जिम, पूल आणि बऱ्याच गोष्टी होत्या. हे रिसॉर्ट बघून आम्ही परत निघालो वॉटर टॅक्सीने युनिव्हर्सलच्या इथे.
इथे हे पाहिलत का, पाण्यात पण सिग्नल्स लावले आहेत. आता इथे वाजले आहेत रात्रीचे 8. तरी इथे उजेड कसा, तर इथे समर सीझन चालू आहे, त्यामुळे रात्री 9 वाजेपर्यंत इथे उजेडच असतो. मग आम्ही थोडं डिनर करून घेतला, कारण 9 वाजता इथे लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट होता आणि तो आम्हाला एन्जॉय करायचा होता. इथे रात्रीचे 9 वाजलेत आणि सगळीकडेच मस्त लाईट्स चालू झालेल्या आणि लाईव्ह म्युझिक पण चालू झालेलं, तर आम्ही पण चांगलंच एन्जॉय करून घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो चॉकलेट एम्पोरियम या शॉपमध्ये. इथे अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी असे डोअर्स बघायला मिळतील. तर हे डोअर का असतात, तर हे डोअर्स बाहेरची गरमी किंवा बाहेरची थंडी आतमध्ये येऊ नये म्हणून हे असे डोअर्स सगळीकडे बघायला मिळतील. इथे वेगवेगळ्या प्रकारचे बरेच कँडीज होते, खूप सारे चॉकलेट्स आम्ही ट्राय केले आणि थोडेफार घेतले आणि मग थोड्या वेळाने बाहेर निघालो. या गर्दीतून वाट काढत निघालो घरी जायला. बाय, गुड नाईट.